नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, आस्ते भग आसीनस्य, आस्ते भग आसीनस्य, यो ऊर्ध्व तिष्ठति तिष्ठतः, यो ऊर्ध्व तिष्ठति तिष्ठतः, शेते निपदम आनस्य, शेते निपदे आनस्य, चराति चरतो भग चर इव इति, चराति चरतो भग चर इव इति. म्हणजे मित्रांनो, कामाशिवाय बसलं तर अशा माणसाचं भाग्य देखील बसतं. कामाशिवाय म्हणजे कामात उभं राहिलं तर भाग्य देखील उभं राहतं. आपण झोपलो, कामाशिवाय झोपलो तर भाग्य पण झोपतं. आणि आपण काम करत राहिलो, चालत राहिलो की आपलं भाग्य देखील चालत राहतो. थोडक्यात म्हणजे कर्मानेच, आपण केलेल्या कामानेच आपलं नशीब जे आहे ते उघडत जातं आणि नशीब बदलत जातं. तर बरोबर मित्रांनो, सुभाषितामध्ये आपण बघितलं की उठण्याविषयी, बसण्याविषयी, चालण्याविषयी आहे. तर आजचा विषय जो आहे तो सांध्यांविषयी, हाडांविषयी आणि सांधेदुखी म्हणा किंवा हाडं बळकट करायला, स्नायू बळकट करायला आपल्याकडे आहे ना भारतीय आयुर्वेद शास्त्र. तर आजचा विषय तुम्ही ओळखलाच असेल. आजचा विषय आपण पाहूया. आजचा विषय आहे संधिवात, आमवात, वातरक्त आणि आयुर्वेद. संधिवात, आमवात, वातरक्त आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत. तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा परिचय तुमच्याशी करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे सर, आपण तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवलेली आहे. गेली 18 वर्ष कुर्डुवाडी येथे आपण संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असून आपण श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक म्हणून देखील कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. आणि गोडसे सरांनी हजारो रुग्णांची संधिवात म्हणा, आमवात, वातरक्त, चिकनगुनिया यासारख्या अत्यंत त्रासदायक व वेदनादायक विकारांची अत्यंत कमी कालावधीमध्ये यशस्वी चिकित्सा करून त्यांना कायमस्वरूपी वेदनेतून मुक्त केलेलं आहे. आणि मणक्याची, गुडघ्याची हजारो शस्त्रक्रिया देखील त्यांनी टाळलेल्या आहेत. आणि ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून देखील वेदना राहिलेल्या आहेत तर त्या अशा रुग्णांना देखील यशस्वीरित्या वेदना मुक्त केलेल्या आहे. आणि याशिवाय दररोज नवनवीन औषध पद्धतीत संशोधन करून रुग्णांना फायदा करून देणं हे चालूच असतं. आणि नुसतं संधिवात, आमवात आणि चिकनगुनिया किंवा वातरक्त नाही, तर सोबत सर्व वात व्याधी जसं की गुडघेदुखी म्हणा, मणक्याचे विकार, किडनीचे विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व असू दे, सोरियासिस, थायरॉइड, पोटाचे सर्व विकार आणि विशेषतः उंची वाढवणे, स्मृती, बुद्धी वाढवणे या सर्व प्रकारचे जे कॅन्सर आहेत यासारख्या आजारात चिकित्सा व उपचार करण्यात सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि कुर्डुवाडीसोबत गोडसे सर मुंबई, दादर, ठाणे, पुणे व दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया सर. आणि आजचा जो आपला विषय आहे संधिवात, आमवात, वातरक्त म्हणजे काय, आणि जोडून प्रश्न विचारतो की लक्षणांविषयी देखील सांगा, आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टिकोनातून. बरोबर. नमस्कार. पहिल्यांदा संधिवात, आमवात आणि वातरक्त हे तिन्ही व्याधी जर आपण पाहायला गेलो तर हे वाताची व्याधी आहेत. जसं की आपण आज आता एखादी कुठली जाहिरात जर पाहिली नाही, एखादी परफ्यूमची जाहिरात असते बघा की क्या चल रहा है, तर सगळीकडे आपल्याला एकच उत्तर येतं. म्हणजे बाकी तुम्हाला आता पुढचं कळलं असेल की क्या चल रहा है म्हणलं तर. तसं ज्यावेळी आपण एखाद्या ओपीडीमध्ये बसल्यानंतर ज्यावेळी पेशंट येतात त्यावेळी जर पाहिलं तर पूर्वी काय असायचं की पित्ताचा व्याधी असेल किंवा एखादा कफाचा त्रास असलेला पेशंट असेल. पण आजकाल लहान असू द्या, मध्यम असू द्या किंवा उतारवयातला असू द्या, तर हे सगळे वातव्याधीचे पेशंट यायला लागलेत. हे असं का व्हायला लागले, तर पूर्वी कसं असायचं की फक्त पावसाळा वाढला की वात वाढतो, त्यानंतर हिवाळा वाढला की कफ वाढतो, आणि शरद ऋतू किंवा ज्याला ऑक्टोबर हिट म्हणतात त्यावेळी पित्त वाढायचं. आणि त्यावेळी ते व्याधी दिसायचे. पण आजकाल थ्रू आउट म्हणजे पूर्ण वर्षभर जर पाहिलं तर वाताचेच आजार. त्यामुळे हा आज आपण विषय घेतलेला आहे. कारण काय होतं की संधिवात असेल, आमवात असेल, वातरक्त असेल, ह्याने जे पीडित रुग्ण आहेत हे भरपूर आहेत, म्हणजे लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत. दुसरं, हे फक्त वेदनेने त्रासदायक आहेत का किंवा वेदनेने फक्त त्रासलेले आहेत का? कारण हे वेदना वाढतात त्यावेळी गोळ्या औषधं घेतली जातात, त्यानंतर त्यापुढे इंजेक्शन घेतले जातात, त्याच्यापुढे स्टिरॉइडवरती घेतले जातात.
आणि पेशंट काही दिवस स्टिरॉइड डिपेंडंट राहतात. त्यावेळी ज्यावेळी असं पेशंटच्या लक्षात येतं की आता हे स्टिरॉइड खाऊनसुद्धा आपल्याला त्रास कमी येत नाही, मग मात्र ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. मग ह्या ठिकाणी पेशंट द्विधावस्थेत येतो की ऑपरेशन केल्यानंतर समजा गुडघ्याचं जे जास्त झीज आहे, गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर गुडघ्याचं ठीक आहे, मणक्याची झीज झाली मणक्याचं केलं, पण इतर सांधे समजा छोटे मनगट दुखतं, कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते, त्यानंतर छोटे छोटे सांधे दुखतात, ह्या इतर सांध्याचं काय करायचं किंवा वाढलेला जो वात आहे त्याचं काय करायचं. ज्यावेळी पेशंट डॉक्टरांना विचारतात की आता समजा गुडघ्याची झीज जास्त झाली म्हणून तुम्ही माझं गुडघ्याचं ऑपरेशन करता, पण दुसऱ्या सांध्याचं काय, मनगटाचं काय करणार, बोटाचं काय करणार, त्या शरीरातला जो वात आहे तो जर पूर्ण कमी नाही झाला तर ऑपरेशन करून सुद्धा त्या पेशंटला त्रास होत राहतो. आणि पेशंट हा त्या ठिकाणी म्हणजे जरी ऑपरेशन झालेलं असेल, ऑपरेशन झालेलं नसेल, ह्या अवस्थेत जरी असेल तर त्याला पूर्णपणे ह्यातून वेदनेतून पूर्णपणे बाहेर कसं काढायचं ह्या विवंचनेत ज्यावेळी बऱ्याच ठिकाणी फिरतो, वर्षानुवर्ष तो त्रासातून ह्या म्हणजे बाहेरच पडत नाही, त्यावेळी मात्र आयुर्वेदशास्त्र ह्या ठिकाणी जोडीला येतं. आता पेशंट येताना कसा येतो, म्हणजे पेशंटला कळणार कसं की हा संधिवात आहे आमत, कारण पेशंट तर एवढं सांगत असतो की मला दुखतंय, सुजतंय, ठणकतंय. तर एक उदाहरणानं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल, तुम्ही जे सांगितलं ना की आमवत म्हणजे काय, संधिवात म्हणजे काय आणि वातरक्त म्हणजे काय, हे तिन्ही वाताचे व्याधी आहेत, हे तिन्ही सांध्याची व्याधी आहेत. म्हणजे ज्यावेळी वात वाढतो हा दोन कारणांनी वात वाढत असतो. एक स्रोतरोजजन्य म्हणजे शरीरामध्ये जर का आम साठला आणि स्रोतरोज झाला तर वात वाढतो, आणि दुसरं धातू क्षयजन्य म्हणजे काम करून असेल, कष्ट करून असेल, वय वाढलेलं असेल किंवा आहारातून त्या धातूचं पोषण कमी होत असेल, अशा पद्धतीनं क्षय होत जातो आणि वात वाढत जातो. आणि त्या ठिकाणी मग मात्र हा वात आहे जो सांध्याच्या ठिकाणी जातो. सांध्याच्या ठिकाणी गेल्यानंतर सांधे दुखायला लागणं, ठणकायला लागणं, सूज यायला लागणं, आकड्या लांबायला त्रास व्हायला लागणं, अशा पद्धतीचे एक 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 आजार वाढत जातात. कुठपर्यंत वाढत जातात, झीज पूर्ण होते, पेशंट लंगडा होतो आणि त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, इथपर्यंत होतो पेशंटला. आणि ह्या वेदना म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही, ज्या पेशंटला होतात त्यालाच कळतं की ह्या भयंकर किंवा त्रासदायक वेदना असतात. आता पहिल्यांदा आपण पाहूया संधिवाताचा. संधिवातमध्ये काय होतं की ह्याच्यात सर्व समान सांधे असतात, म्हणजे छोटे असतील मोठे असतील हे सगळे एकदम दुखायला चालू होत असतात. यामध्ये ज्वर म्हणजे ताप काही जास्त प्रमाणात नसतो आणि अंगाला तेल लावल्यानंतर बरं वाटतं असं पेशंट सांगतो. पण ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी काय होतं, म्हणजे तुम्हाला आता ह्याच्यातलं ठाण्यातलं एक उदाहरण सांगतो. साधारण 60-62 वर्षाचे ते पेशंट होते, रुग्ण. आपल्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना पाठ दुखत होती, मान दुखत होती, कंबर दुखत होती आणि त्यांना जो सल्ला दिलेला होता तो म्हणजे ऑपरेशनचा सल्ला दिला होता की गुडघ्याचं जास्त झीज झालेलं आहे आणि गुडघ्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर त्या पेशंटचं ही म्हणणं सेम असंच होतं की माझं गुडघं नाही फक्त तर माझी कंबर पण दुखते, मान पण दुखते, पाठ पण दुखते, छोटे छोटे सांधे पण दुखतात आणि सगळ्याचं सगळं अंग ठणकते. कारण त्यांचा व्यवसाय जो होता तो म्हणजे त्यांचा म्हणजे बिझनेस होता, कारखानदारी होते. म्हणजे त्यांनी स्वतः कारखाना उभा केलेला होता. त्यांच्या जवळजवळ 25-26 वर्षापासून त्यांनी हळूहळू करत 45-50 वयापर्यंत त्यांनी कारखाना उभा केला. अतिशय कष्टातून हे केला आणि त्यांचं म्हणणं होतं की जसा जसा व्यवसाय वाढत गेला, यश मिळत गेलं, तसं तसं इकडे आजार पण वाढत गेला, थोडं 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 वाढत गेलं. त्यानंतर गोळ्या घेतल्या, औषध घेतले आणि त्यानंतर स्टिरॉइडवरती डिपेंडंट झाले, म्हणजे रोज त्यांना गोळ्याच घ्यावे लागायचे. आणि त्यानंतर त्यांना सांगितलं त्यांच्या नातेवाईकांनी की बाबा हे जर स्टिरॉइड असंच घेत राहिला तर मग मात्र किडनी खराब होईल, हे होईल. आणि त्यानंतर मग ते त्यांनी तिथून परत सुरुवात केली की बाबा आता हे नको, हे इथून बास करायला पाहिजे. तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ऑपरेशन हाच पर्याय राहतो आता ह्या पुढे जर करायचं असेल तर. मग ते म्हणले की एकाचं ऑपरेशन करणार तुम्ही, बाकीच्यांचं काय. मग मात्र त्यावेळी उत्तर नव्हतं. ते आपली अशीच मुलाखत त्यांनी पाहिली आणि ठाण्यामध्ये ओपीडीमध्ये आले. ह्याच्या अगोदर साधारण जवळजवळ 45 ते 60 वयापर्यंत साधारण 10 ते 15 वर्षापासून ते सहन करत होते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच मोठमोठे किंवा तज्ज्ञ वैद्य डॉक्टर म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली होती, पण तिथं काय फरक त्यांना जाणवत नव्हता. जोपर्यंत औषध गेलं तोपर्यंत फरक जाणवायचा, औषध बंद झाली की परत तो त्रास त्यांना चालू व्हायचा. मग मात्र ते ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी त्यांना सगळं माहीत होतं. मग त्यांचा जो मुलगा होता तो पहिल्यांदाच विचारत होता बरं होईल का, गॅरंटी आहे का, किती दिवसात होईल. म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या अगोदर करून ठेवलेल्या त्या. मग त्यांना सगळं समजावून सांगून हे करून त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही पहिल्यांदा अगोदर पहा तरी, एक महिना 15 दिवस तुम्ही आजाराचे म्हणजे इतके आजपर्यंत ट्रीटमेंट घेतली त्यात आणि ह्यामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मग मात्र त्यांची जी त्रास होता तो म्हणजे सगळा संधिवाताचा त्रास होता. मान दुखते का दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, छोटे छोटे सांधे दुखतात आणि सगळं अंग ठणकतंय. त्यानंतर त्यांना अंगात कणकणी आल्यासारखं होणं, त्यानंतर पोट व्यवस्थित साफ न होणं आणि आवाज यायला चालू होतात, कटकट कटकट जो म्हणतो ना आपण सांधे, तो सगळ्या सांध्यामध्ये त्यांचा आवाज यायचा. अशा पद्धतीने ही सगळी संधिवाताची वयानुसार होत चाललेली झीज, त्यानंतर अतिशय कष्ट हे त्याचं हेतू होते मुख्य. आणि मग मात्र त्यांना आपण सुरुवातीतूनच केली की म्हणजे दीपन केलं, वाचन केलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे त्यांना बस्ते चालू केले. ज्यावेळी आपण बस्ते चालू केल्या त्यावेळी वात कमी यायला चालू झाला आणि शरीराचं ब्रहण व्हायला चालू झालं. जसं जसं बस्ते चालू झाल्या तसं तसं त्यांचा त्रास कमी आला. पण ज्यावेळी पहिला महिना झाला होता त्यावेळी त्या पेशंटला फक्त 5 ते 10% फरक होता. आणि ज्यावेळी त्यांचे नातेवाईकांनी ते आले तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा 1 महिन्यात काही विशेष फरक पडलेला नाही. पण पेशंट म्हणत होते की मला थोडंसं हलकं वाटतंय, जो कंटिन्यू ठणका होता तो ठणका जरा कमी वाटतंय. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये पेशंटला फरक पडायला लागला. ज्यावेळी त्यांना बस्ती चालू केल्या, यापन चालू झालं, त्यावेळी मात्र त्या पेशंटला चांगला फरक जाणवू लागला. आणि साधारण 7 ते 8 महिन्यानंतर पेशंटचं व्यवस्थित उठणं, बसणं, चालणं,
जो ठणका होता तो ठणका आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टीसाठी म्हणजे गुडघ्यातली झीज झालेली आहे, खुर्च्या झिजलेल्या आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल, हे त्यांचं ऑपरेशन टळलेलं होतं. हे केस सांगण्याचं कारण काय की आता जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झालं पेशंट व्यवस्थित आहेत. त्याच्यानंतर त्यांचा जो बदललेला अँगल होता आयुर्वेदाकडे बघण्याचा की आयुर्वेदातसुद्धा असं होऊ शकतं, हा पूर्णपणे चेंज झाला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरातलेच 7 ते 8 पेशंट आले आणि त्याच्यानंतर त्यांनी असंख्य पेशंट आपल्याकडे ठाण्यात पाठवले. म्हणजे सांगायचा मुद्दा की कितीही आणि कुठल्याही स्टेजमध्ये जर का संधिवाताचा त्रास गेलेला असेल, किती झीज झालेले असेल तरीसुद्धा ह्या पद्धतीने आपण संधिवाताचा पेशंट हा बरा करू शकतो. आता दुसरा आहे तो आमवाताचा. आमवातामध्ये काय असतं की आधुनिक मत अगोदर सांगतो की आधुनिक मतानुसार आमवात ह्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं की 3 ते 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. सिरो पॉझिटिव्ह, त्यानंतर सिरो निगेटिव्ह, ज्युवेनाईल, इडिओपॅथिक अशा पद्धतीने त्यांनी आमवाताचे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे प्रकार सांगितले आहेत. हा आहे तो म्हणजे आपल्याच ज्या काही अँटीबॉडीज आहेत त्या आपल्या शरीराच्या विरोधात काम करतात आणि त्यातून हा त्रास होतो. म्हणजे हा जो त्रास आहे तो आपल्या शरीरातल्या ज्या तयार झालेल्या अँटीबॉडीज ते आपल्या शरीरात सोबत किंवा आपल्या शरीरामध्येच ते अटॅक करतात. म्हणजे थोडक्यात आपले सैनिक आपल्या व्यक्तींना किंवा आपल्याला मारायला लागतात आणि शरीरामध्ये तो आजार होत असतो. हे झाले त्यांच्यानुसार हे संप्राप्ती. त्यानंतर ह्याची ज्यावेळी लक्षणं पाहायला जातात त्यावेळी त्यांच्यानुसार काय होतं आधुनिक मतानुसार की ह्याच्यामध्ये एक तर सकाळी मॉर्निंग स्टिफनेस पाहिजे 1 तासापर्यंत, दुसरं हातावरती कुठं सांध्यावरती स्वेलिंग आलेली पाहिजे, तिसरं इव्हिनिंग थोडं तरी म्हणजे संध्याकाळी त्यांना ताप आलेला पाहिजे आणि 2 किंवा 3 सांध्यामध्ये सूज असणं, ठणका असणं हे पाहिजे. आणि एक्सरेमध्ये त्या ह्याच्यावरती जे आपण हे म्हणतो खुर्च्या म्हणतो त्या खुर्च्यावरती थोडं तरी नोडल्स आलेलं पाहिजे. म्हणजे युरिक ॲसिडचं त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन किंवा सूज झालेली असणं, ठणका आलेलं असणं ही लक्षणं पाहिजेत. अशी 4 ते 5 पैकी कोणतं तरी एखादं लक्षण जर असेल तर मग मात्र त्याला आमवात असं म्हणलं जातं. आयुर्वेदानुसार काय म्हणलं जातं आम आणि वात असे 2 शब्द आहेत. आम म्हणजे काय पहिल्यांदा पाहूया आपण. आम म्हणजे काय की शरीरामध्ये न पचलेला आहार असेल किंवा अपचित मेद ज्याला असं म्हणलं जातं तो आम. ह्याची व्याख्या करताना काय सांगितलेलं आहे आमम बहुपिच्छलम दुर्गंधम बहुपिच्छलम असं म्हणलं जातं. म्हणजे जो असंयुक्तम, अविभक्तम, दुर्गंधम, बहुपिच्छलम अशा पद्धतीचे लक्षणं सांगितलेत आणि ते काय करतात सदनम सर्वगात्राणाम आमम इत्यभिहिते. असं म्हणजे जो चिकट आहे त्यानंतर त्याला आम आणि विष असं एकत्र त्याला संज्ञा दिली जाते. कारण महाघोरम महाविषम आम संज्ञकम असं म्हणलं जातं त्याला. म्हणजे जो चिकट पदार्थ आहे जो पचलेला नाही आहे तो शरीरातून कुठं जातो रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तातून काय होतं तो सगळ्या सांध्याच्या ठिकाणी जायला लागतो. ज्यावेळी सांध्याच्या ठिकाणी जातो त्यावेळी तो तिथे स्वस्त बसत नाही तर त्या सांध्याची झीज करायला चालू करतो आणि त्यातून पुढे जे जाणाऱ्या रक्तवाहिन्या असतील, रसवाहिन्या असतील, वातवाहिन्या असतील ते दबायला लागतात. समजा वातवाहिन्या जर दबायला लागले तर त्या सांध्यामध्ये वेदना येणं, ठणका येणं. त्यानंतर रक्तवाहिन्या जर का दबायला लागले तर त्या ठिकाणी तो सांधा तो गरम व्हायला लागतो आणि रसवाहिन्या जर दबायला लागले तर सूज यायला लागते. म्हणजे कुठल्याही छोट्या छोट्या सांध्यापासून ते मोठ्या सांध्यापर्यंत तो सांधा सुजणं, ठणकणं आणि लाल होणं किंवा गरम होणं. तर ही जर लक्षणं आली तर त्याला आमवात म्हणलं जातं. ह्याच्यात अजून विशेष लक्षणं काय असतात की त्यामध्ये संचारी वेदना असतात. संचारी वेदना म्हणजे काय की कधी हा गुडघा दुखतो, कधी हा सांधा दुखतो, कधी हा मणका दुखतो, कधी हे पाठ दुखते. म्हणजे एक झाले की एक झाले की एक कुठं ना कुठं ह्या सांध्यात त्रास होत असतो. दुसरं सगळ्या अंगामध्ये अंगगौरव म्हणतात आणि हृदयगौरव म्हणजे सगळं शरीरात जड वाटतं, पेंग आल्यासारखं वाटतं, आळस वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी खूप आळस वाटतो. म्हणजे जोपर्यंत आंघोळ करत नाही किंवा हालचाल करत नाही तोपर्यंत म्हणजे बरंच वाटत नाही. एकदा आंघोळ झाल्यानंतर मगच बरं वाटायला लागतं. अशा पद्धतीची लक्षणं असतात. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षण पेशंट सांगतो की बऱ्याचदा काय होतं की अंगाला तेल लावलं, मालिश केली की बरं वाटतं, पण इथं तेल लावलं आणि मालिश केली की मग मात्र पेशंटच्या वेदना त्या वाढायला लागतात. आणि ह्याच्या ज्या वेदना असतात आमवाताच्या ह्या भयंकर असतात. म्हणजे पेशंट सांगताना सांगतो की म्हणजे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलंच आहे की उच्चिक दंशवत म्हणजे विंचू चावल्यानंतर जसं पेशंट ओरडतो त्या पद्धतीच्या ह्या आमवातामध्ये वेदना असतात. आणि हा मोस्टली होतो कशामुळं, आम साठतो कशामुळं, आपल्या खाण्यापिण्याची वेळ असतील, अवेळी जेवण असेल, बाहेरचं असेल, फास्ट फूड, जंक फूड ज्याला म्हणतो ते, किंवा पिझ्झा बर्गरसारखा आहार असेल, किंवा घरातलेच वातुळ पदार्थ, हरभरा डाळीचे जास्त पदार्थ असेल, त्यानंतर वांग बटाटा असेल, भात असेल, अशा पद्धतीचं जेवण, रात्री उशिरा जेवण असेल, दिवसा झोपणं असेल, तर ह्या शरीरामुळं ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये आम साठतो आणि त्यातून आमवाता आजार आपल्या शरीराच्या किंवा आपल्या ह्याच्या पाठीमागे सुरुवात होते आमवाताची. फारच छान डॉक्टर साहेब आपल्याला संधिवात, आमवात आणि वात रक्त या महत्त्वपूर्ण विषयावर माहिती देत आहेत. तर याविषयी आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे, त्यात फरक काय तो पण जाणून घ्यायचा आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
संधिवात, आमवात, वात, रक्त आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48. तसेच 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज चर्चा सुरू आहे संधिवात, आमवात आणि वात, रक्त आणि आयुर्वेद या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. गोडसे सर, आपल्याला एक फोन आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे पुणे, तिथून फोन आहे. मंगलताईंचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार ताई, स्वागत आहे. मला असं विचारायचं, त्यांना संधिवात झालाय तर त्यांनी तेल लावून मसाज करून जर उन्हात बसलं तर कितपत योग्य आहे? आणि त्याला उन्हाचा जो सूर्यप्रकाश आहे तो संधिवात म्हणजे परिणाम करू शकतो का? आणि मग त्याच्यानंतर आंघोळ केली तर ते कितपत योग्य आहे ते मला सांगू शकाल का? ठीक, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तेलाविषयी होता, मसाज विषयी होता, कृपया. प्रश्न छान विचारला त्यांनी. हे बऱ्याचदा काय होतं, संधिवातामध्ये संधिवात जर असेल म्हणजे हाडाची झीज झालेली असेल आणि त्या ठिकाणी जर तेल लावलं, मालिश केली आणि शेकलं तर पेशंटला बरं वाटतं आणि ते करायलाच पाहिजे. त्यानं वात कमी होतो आणि हाडाची झीज किंवा त्या ह्याची शिराची स्नायूची जी आखडण जखडण असते ते कमी व्हायला सुरुवात होत असते. कारण जे आपण म्हणतो ना की स्नायू स्टिफ झालेले आहेत, म्हणजे काय झालेलं असतं, ते ताठरता आलेले असते, ते मऊ होतं. कसं आहे की एखादं समजा लाकूड आहे, ते जर कडक झालेलं असेल, त्याला जर तेल लावलं, तूप लावलं आणि राबवलं तर ते लवचिक होतं. आपलं तर जिवंत शिरा आहे, त्यामुळे जर स्नेहस्वेदन केलं तर किती कडक झालेलं असेल तर ते शिरामधले जो कटिंगपणा किंवा जे दृढपणा झालेला असतो, आकड्याला लांबायला त्रास झालेला असतो, कटकट आवाज यायला लागला असतो, ते संधिवात असेल तर नक्की कमी होत असतं. त्यानंतर तेल लावणं, मालिश करणं हे दोन्ही योग्य आहे. संधिवातामध्ये जर तेल लावायचं असेल तर तिळाचं तेल हे सगळ्यात बेस्ट आहे, उत्तम आहे. त्याच्यानंतर आंघोळ करावी तर नक्की आंघोळ करावी, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे गरम पाण्याने शेकू शकता, त्यानंतर गरम वाळून शेकू शकता, त्यानंतर हॉट वॉटर बॅग म्हणतात त्याला ते, किंवा डायरेक्ट आंघोळ केली तर त्यानं चालेल. संधिवातामध्ये चालेल. फक्त आमवातामध्ये हे चालत नाही, वातरक्तामध्ये हे चालत नाही, कारण ह्यामध्ये वेदना वाढतात, म्हणजे तो आमवात असतो, आतमध्ये आम असतो, त्यामुळे ते चालत नाही. हे सर्वांसाठी झालं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला होता की तर हे पण आहे, म्हणजे ट्रीटमेंट पण आहे आणि हे जर निदान पण होतं की हा संधिवात आहे, आमवात आहे, हे म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस पण ह्यानं होत असतं. आपण माशी बोलताना एक आणखी विषय राहिला होता, तो म्हणजे वातरक्ताचा. वातरक्त म्हणजे काय की वात आणि रक्त यामध्ये रक्ताची जी दृष्टी आहे त्याच्यामुळे जो वाढलेला वात आहे त्याच्यामुळे होणारा संधिवात, असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. म्हणजे जे काही रक्त आहे ते दुष्ट होणं आणि त्याच्यानंतर त्यामुळे वाढणारा वात, आणि हा वात जर का सांध्यामध्ये आडला तर मात्र त्या ठिकाणी काय होतं की जी वेदना असते त्या मूषक दंशवत अशी वेदना म्हणली जाते. आणि मोस्टली कुठं होतं, छोट्या सांध्यापासून तयार होतं आणि त्यातील पायाचे जे बोट असतात, अंगठा असतो, त्याच्यापासून सुरुवात होते. काय होतं, त्या ठिकाणी सूज येणं, आग होणं, लाली होणं, अशा पद्धतीची लक्षणं असतात. आणि जशी कुष्ठाची किंवा त्वचाविकाराची लक्षणं असतात त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये लक्षणं वाढत जात असतात. आयुर्वेदानुसार ह्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितलेत, एक उत्थान वातरक्त आणि एक गंभीर वातरक्त. उत्थान वातरक्तामध्ये वरती म्हणजे स्किन आणि मांसापर्यंत त्याची, त्वचा आणि मांसापर्यंत त्याची लक्षणं असतात. त्याच्या खाली जर गेलं, संधीपर्यंत गेलं, मांसापर्यंत गेलं, मज्जेपर्यंत गेलं, ज्या ठिकाणी हाताची पायाची बोटही वाकडी होत असतात, म्हणजे ती मज्जागत वातापर्यंत गेलेलं असतं दुखणं, अशा वेळी मात्र त्याला गंभीर वातरक्त असं म्हटलं जातं. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे रक्ताचं मोक्षण करणं, रक्ताचं प्रसादन करणं, वाताचं शमन करणं, अनुलोमन करणं, आणि त्याच्यानंतर तो पेशंट तो बरा होऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो की पेशंट कसा येतो, की वातरक्ताचा पेशंट असतो तो कसा येतो. त्या जो आपला ह्याचा पेशंट होता तो म्हणजे दौंडमधले पेशंट होता, दौंड चौपेडीमध्ये आलेला. तर पेशंटचं वय होतं 21-22 वर्ष आणि त्रास होता की सगळे सांधे दुखतात, ठणकतात, सुजतात आणि पेशंटची पाठ सगळ्यात भयंकर दुखत होते. म्हणजे तो रात्री झोपायला सुद्धा त्याला नको वाटत होतं, एका अंगावर सुद्धा त्याला झोपताना त्रास व्हायचा, अशा पद्धतीने त्रास होता. आणि तो पेशंट एका ॲलोपॅथिक डॉक्टरांकडून आलेला होता आणि पेशंट हा स्टिरॉइड डिपेंडेंट होता. त्याला सकाळी संध्याकाळी 2 टाईम स्टिरॉइडच्या गोळ्या चालू होत्या. आणि ज्यावेळी आपण पेशंटची हे केले, पूर्ण डायग्नोसिस केलं, वातरक्ताचं डायग्नोसिस केलं, त्याच्यानंतर सुरुवातीला ज्या रक्तामध्ये साठली किंवा त्या शरीरामध्ये साठलेला आम आहे तो कमी केला, त्यानंतर रक्ताचं मोक्षण केलं, म्हणजे रक्ताचं शोधन केलं, आणि त्याच्यानंतर स्निग्ध विरेचन देऊन रक्ताचं प्रसादन करायला चालू केलं, म्हणजे स्नेहन केलं, स्वेदन केलं आणि पोटातनं शमन औषधं चालू केली. जसे शमन औषध चालू केली त्यातलं सगळ्यात बेस्ट औषध ते म्हणजे गुळूची आधी घृत, म्हणजे गुळवेल असते, गुळवेलचा काढा करायचा, त्यामध्ये गुळवेलचा कलक टाकायचा आणि त्यानं सिद्ध केलेलं तूप,
हे सकाळी पिण्यासाठी वापरलं, अंगाला लावण्यासाठी वापरलं, नाकात टाकण्यासाठी वापरलं आणि बस्तीसाठी वापरलं. ह्यानं त्या पेशंटचा जो त्रास आहे तो एवढा कमी केला की साधारण 1 ते 1.25 वर्ष लागलं. पण पेशंटला पहिल्यांदा स्टिरॉइड आहे ते एक टेपर ऑफ करत गेलं पण, आणि त्याच्यानंतर जो त्रास आहे तो मध्येच कमी व्हायचा, मध्येच जास्त व्हायचा, मध्येच कमी व्हायचा, मध्येच जास्त व्हायचा, आणि तो पेशंट अक्षरशः रडायचा. अशा पद्धतीने त्रास होता. पण पोटातले औषध जाणं, शमन औषधी करणं, त्यानंतर शोधन करणं, त्याच्यानंतर आपण त्याला बस्ती वापरल्या, आणि हे जे घृत सांगितलं आता गुडच्या घृत, हे यत्र तत्र त्या पेशंटला वापरला. 8व्या 9व्या महिन्यानंतर पेशंटच्या वेदना त्या कमी होत गेल्या, कारण थोडं जरी आपत्ती सेवन झालं तरी त्याला त्रास होत होता. आणि ज्यावेळी साधारण 8व्या 9व्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की त्याच्या आईला त्रास होता, त्यांनी सांगितलेलं होतं की आईला पण वाताचा त्रास आहे, एवढं सांगितलेलं होतं. पण हे पुढचं सांगितलं नव्हतं. साधारण 8व्या 9व्या महिन्यामध्ये पूर्ण पेशंटचा त्रास गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आईला त्रास होता, आणि त्याच्या आजीची हाताची पायाची बोटही पूर्ण वाकडी झालेली होती, म्हणजे आजीपासून तो अनुवंशिक होता. हा त्रास अनुवंशिक होता तरी सुद्धा आपण त्याचा पेशंटचा त्रास हा पूर्णपणे कमी करू शकलो. पण त्रास असतो तो भयंकर असतो, लहान वयात सुद्धा होऊ शकतो, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याचा जो सांध्याचा जो पाक आहे तो होतो, त्याच्यामुळे हाताची पायाची बोटही वाकडी होऊ शकतात. जर तो पेशंट लवकर आला तर आपण त्यातून त्याला पूर्णपणे बाहेर काढू शकतो. फारच छान, सहज सोप्या भाषेत सर आपल्याला महत्त्वाचा असा जो रक्तवात विषय, संधिवात, आमवात विषय सांगतायत, तर त्याविषयी अजून माहिती घ्यायची आहे सरांकडून. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. धन्यवाद. संधिवात, आमवात, वातरक्त आणि आयुर्वेद, श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48, तसेच 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com. शांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज चर्चा सुरू आहे संधिवात, आमवात आणि वात, रक्त आणि आयुर्वेद या विषयावर. तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आपल्यासोबत आहेत, वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहे. आणि मित्रांनो, तुमचे प्रश्न देखील आमच्यापर्यंत पोचत आहेत फोनद्वारे. मगाशी प्रश्न विचारलेला मंगलताईंनी, त्याविषयी सर उन्हामध्ये बसलं तर काय फरक होतो त्याविषयी. आणि मित्रांनो, तुम्ही ईमेलद्वारे देखील आम्हाला प्रश्न विचारू शकता. hello2026@gmail.com हा आमचा ईमेल ॲड्रेस आहे. तर त्याविषयी तुम्ही सांगत होतात की उन्हात बसावं का नाही, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. बरोबर. उन्हात बसल्यानंतर काय होतं की नॅचरल सोर्स आहे व्हिटॅमिन डीचा, त्यामुळे जर तेल लावलं आणि उन्हामध्ये बसलं तर एकतर शेक होतं, म्हणजे तेल आहे ते आतमध्ये शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं जास्तीत जास्त प्रमाणात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी हे आपल्याला मिळतं, नॅचरल जो सोर्स आहे. आणि कोवळ्या उन्हात नाही, मोठ्या उन्हात जरी बसलं तर, म्हणजे जे मोठी व्यक्ती आहेत, आता लहान बाळ असतं त्यामुळे कोवळ्या उन्हात बसायला सांगितलं जातं. तर आणि जर का मोठ्या माणसं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील तर त्यांनी दुपारच्या उन्हात जरी बसलं किंवा दुपारचं ऊन त्यांना सहन होत असेल तर ते जरी ऊन घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण जर म्हणलं की बाबा समजा एक म्हणजे समजण्यासाठी समजा 100 युनिट आपल्याला कोवळ्या उन्हात जर ही भेटत असेल, व्हिटॅमिन डी भेटत असेल, तर दुपारच्या उन्हामध्ये साधारण 5000 युनिटपर्यंत आपल्याला भेटते. हे समजण्याच्या दृष्टीने सांगितलेलं आहे की एवढ्या प्रमाणात आपल्याला त्या उन्हामध्ये मिळतं, तर त्या उन्हाचा वापर आपण नक्की करून घ्यायला पाहिजे. छान. डॉक्टर साहेब, या वळणावर फोन आहे आपल्याला, बुलढाण्याहून फोन आहे, गणेश दादांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गणेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, सलग प्रश्न विचारा. हा, टीव्हीचा आवाज बंद करा, सलग प्रश्न विचारा. हा, टीव्हीचा आवाज. हे वाताजन आहे ना. हा, सलग प्रश्न विचारा. या वाताजन आपले जे पाठ दुखते ना, हा, तर पाठीमुळे असं समोरून पोटही दुखते आणि छातीतही काय दुखते काय वातामुळे. बर. असं पोटाच्या डाव्या साईडला छातीच्या खाली थोडं म्हणजे वातामुळे दुखते काय जसं ते, आणि पाठही दुखते. पोट दुखते, पाठ दुखते, छाती दुखते, तिन्ही दुखते. हा, तर वातामुळे पोटही दुखत असते का? हो, दुखतं की. आणि गुडघे दुखतात का ह्यासोबत? हा, पाय बी दुखतात आणि कंबर मागून आणि पोटही दुखते समोर. ठीक आहे. फक्त पोट रोज साफ होते का आपलं? पोट साफ होते म्हणा, पण तरी दुखते. आम्ही हे काढलं एक्सरे, तरी पण दुखते. ठीक आहे. वय आपलं? वय 41-42. 42. ठीक 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 ठीक. सरांकडून समाधान ऐकूया. सर,
काय सांगणार या ह्यांनी जो प्रश्न विचारला तो पोटामध्ये हे होतंय, पाठ दुखते, त्यानंतर छाती दुखते आणि हे दुखते, हे सर्व त्यांनी जे सांगितले ते पोटामध्ये गॅस किंवा पोटामध्ये वात साठल्याचं लक्षण आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचं असू शकतं की पोटामध्ये आम साठतो. आम साठल्यामुळे काय होतं की पोट पूर्ण साफ होत नाही. पोट जर पूर्ण नाही साफ झालं तर तो जो काही राहिलेला पडलेला मळ असतो त्याच्यामुळं तो मळ कुजतो, सडतो, त्यामुळे गॅस आणि उष्णता तयार होते. गॅस आणि उष्णता तयार जर झाली तर तो गॅस तो जर वरून किंवा खालून गेला तर ठीक, नाही गेला तर मग मात्र पोटात चमका मारणं, पाठीत चमका मारणं, त्यानंतर खाली त्यांनी जे सांगितलं ते छाती डाव्या बाजूला ते चमका मारते. आणि दुसरं असतं उष्णता. ही उष्णता म्हणजे पित्त असतं, छातीत जळजळणं होणं, आंबट गुळणं येणं किंवा उष्णता वाढणं किंवा हृदयाकडे चमका मारायला चालू होणं, ह्या पद्धतीची पित्ताची आणि वाताची ही मिक्स लक्षणं आहेत. आणि त्यांनी सांगितले पाय दुखतात. ह्याचा अर्थ आहे की त्यांच्यामध्ये साम मल असणार आहे. तर साम मलाचं जे पाचन करण्यासाठी घरगुती उपाय त्यांना की जो वातासाठी पण आहे, जर आम पोटात असेल तर ते आम वातासाठी पण आहे. साधं सुंठ असते त्याचा काढा करायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे एरंड तेल टाकायचं. रात्री झोपताना जर घेतलं तर त्यानं काय होतं, वाताचं अनुलंबन होतं, म्हणजे पोट चांगलं साफ होतं. सगळ्यात महत्त्वाचं जो काही साठलेला शरीरामध्ये आम आहे तो पूर्ण त्या आमाचं पचन होतं, शरीर हलकं होतं, पोट हलकं होतं आणि तो त्रास आहे तो पूर्ण कमी होतो. तुपामुळे काय होतं, पित्त कमी होत असतं. त्यामुळे जर देशी गायचं तूप हे रोज सकाळी 2 चमचे आणि रात्री झोपताना हे सुंठीच्या काड्यामधून गंधारू तेल घेतलं तर त्यांचा पोटाचा त्रास, पित्ताचा त्रास आणि हे दुखण्याचा त्रास, पाठ, पोट आणि कंबर तिन्ही हे जाऊ शकतं. फारच सहज सोप्या शब्दामध्ये सर तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि सर मग या तिन्ही आजारांचा फरक कसा ओळखायचा, आमवात, संधिवात आणि वात रक्त, यात फरक कसा ओळखावा? बरोबर, छान प्रश्न विचारलात. बऱ्याचदा पेशंटला काय सांगितलं जातं की हा वाताचा आजार आहे, वाताचा आजार आहे. पण आयुर्वेदाची खासियत अशी आहे की फक्त वाताचा आजार असं म्हणून त्याला सोडलं जात नाही. जर प्रॉपर डायग्नोसिस झाला आयुर्वेदिक पद्धतीनं की तो आमवात आहे, संधिवात आहे का वात रक्त आहे, तर त्यानुसार त्याची पूर्ण ट्रीटमेंट बदलते. कारण आयुर्वेदामध्ये वाताचे 80 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे जर समजा आता फरक सांगूयात आपण तिन्हीमध्ये एकदम, की जर समजा दुखणं आहे, ते जे दुखणं आहे ते एका सांध्यात सर्व समान असेल, म्हणजे सगळे सांधे दुखतात, पाठ पण दुखते, मान पण दुखते, कंबर पण दुखते, गुडघे पण दुखते, तर तो संधिवाताचा त्रास असतो फक्त. आणि मोठे छोटे दोन्ही सांध्यात दुखतं. जर वात रक्ताचा असेल तर फक्त छोट्या सांध्यामध्ये सुरुवात होत असते. आणि आमवाताचा असेल तर कोणत्याही सांध्यात होतो, पण त्यामध्ये कसं असतं, कधी हा सांधा दुखतो, कधी हा सांधा दुखतो, कधी हा सांधा दुखतो, ह्याला संचारी. आणि मुख्यतः मोठ्या सांध्यामध्ये हा सुरुवात होत असते आजाराची. दुसरं ह्याच्यामध्ये वेदना ज्या असतात त्या कटकट आवाज येणं, तोदवत, सुचवत म्हणजे टोचल्यासारख्या वेदना होत असतात संधिवातामध्ये. त्यानंतर आमवातामध्ये असतात ते वृचिक दंशवत म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे असतात. आणि ह्यामध्ये जो वातरक्त आहे त्याच्यामध्ये मूषिक दंशवत असतात. त्यानंतर अंगगौरव जर पाहिला तर ही जी संधिवाताचा पेशंट असतो त्यामध्ये अंगगौरव नसतो, म्हणजे अंग जड वाटत नाही. पण आमवाताच्या पेशंटमध्ये अंगगौरव असतो, हृदयगौरव असतो, म्हणजे शरीर अंग ताटणे, जखडणे, त्यानंतर फ्रेश न वाटणं, आळस येणं, थकवा येणं, झोप न लागणं, ही सगळी लक्षणं असतात. म्हणजे पेंग येतो फक्त. आणि वातरक्तामध्ये अंगगौरव किंवा दौर्बल्य हे काही असत नाही. त्याच्यानंतर ह्याच्या खाली जर आपण पाहायला गेलो तर जे तेलाचं त्यांनी विचारलं की जर तेल लावून शेकलं तर संधिवातामध्ये बरं वाटतं, तेल लावून शेकलं तर आमवातामध्ये त्रास वाढतो आणि वातरक्तामध्ये पण हा त्रास वाढू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्या हेतुकडे किंवा ह्याच्या वयानुसार जर आपण पाहायला गेलो तर जे उतार वय असतं किंवा जे सिनियर सिटीजन म्हणतो आपण की 60च्या पुढचा हा आजार आहे संधिवात. आमवात हा छोट्यात होऊ शकतो, मोठ्यात होऊ शकतो, स्त्रियात होऊ शकतो, लहान मुलात होऊ शकतो, कोणत्याही वयात होऊ शकतो. आणि वातरक्त हा जो आजार आहे तो लहानमध्ये पण होऊ शकतो आणि साधारण मध्यम वयामध्ये पण होऊ शकतो. तर हे सगळ्यात जास्त ह्याचं प्रमाण आहे तरुण वयामध्ये, पित्ताच्या काळामध्ये रक्ताची दृष्टी होते त्या ठिकाणी ह्याचं प्रमाण होत असतं. अशा पद्धतीने एक लक्षणं असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं जर आज आपण पाहायला गेलो तर हे आमवाताचे जे पेशंट आहेत ते हे सगळ्यात जास्त पाहायला मिळत असतात. आमवाताचे पेशंट पाहण्याचं किंवा ह्याचे जे हेतू आहेत ते जर पाहिलं तर त्याच्या पाठीमागं कळेल की आपल्याला हे उठल्यापासून खाणंपिणं असेल, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, त्याच्यामुळे शरीरामध्ये आम साठा जातो. आणि हे सगळ्याचं बऱ्याचदा पेशंट येतो तो मिक्स पिक्चरने येतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगेल की आज फरक करताना हे काय केलं जातं आणि ट्रीटमेंट करताना काय बदल केला जातो की जेणेकरून जरी पेशंटला सांगितलेलं असेल की हा वाताचा आजार आहे, हा आमवाताचा आजार आहे आणि ह्याला कुठंच फरक पडणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील, असं जरी सांगितलं तरी शास्त्र बदल की काय बदल होऊ शकतो ह्या उदाहरणातून तुम्हाला कळेल. आपल्याकडे पुण्याचेच पेशंट होते, साधारण 40-42 वय होतं आणि त्यांना त्रास होता तो आमवाताचा त्रास होता. पेशंटला जो त्रास होता तो मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, सगळं अंग जड होत चाललेलं आहे, वजन वाढत चाललेलं आहे. त्यानंतर थोडं जरी चाललं तरी दम लागतो, धाप लागतो, अंगाला घाम येतो, पोट व्यवस्थित साफ होत नाही, तोंडाला चव लागत नाही, भूक लागत नाही, झोपल्याचं समाधान मिळत नाही, म्हणजे असंख्य म्हणजे अक्षरशः त्या आजाराचं भांडार होतं. आणि ज्यावेळी पेशंट आपल्याकडे आली त्यावेळी त्रास काय होता की गुडघे, कंबर आणि टाचा हे जास्त दुखतात. म्हणजे त्रास जो सांगत होते ते म्हणजे वातासारखा त्रास होता, म्हणजे संधिवातासारखा. पण पेशंटमध्ये सामवायू किंवा आम आहे तो जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरामध्ये साठला होता. त्यामुळे ह्या पेशंटचं पहिल्यांदा आपण काय केलं, वृक्षण केलं. वृक्षण म्हणजे काय केलं, आहार आहे तो एकदम कोरडा आहार ठेवला आणि लंघन केलं. लंघन केलं म्हणजे काय केलं की आहारात इतर जो आहार आहे तो बंद केला त्या शरीरामधला.
आणि त्याच्यानंतर मग शमन चालू केलं. त्या शमन केल्यानंतर दीपान आणि पाचन म्हणजे कडू रसाचे जे औषध असतात ते काढे त्यांना प्यायला चालू केले. जसं जसं त्या शरीरामधले सामवायू कमी आला त्यानंतर वाताचा अनुलोमन व्हायला चालू केलं. त्याच्यानंतर मग त्यांना ज्वरातली ट्रीटमेंट केली. ज्वरामधल्या ज्या पटोलादी बस्ती म्हणून असतात त्या बस्ती चालू केल्या. त्या बस्ती चालू केल्यानंतर पेशंटचा शरीर हलकं होणं, त्यानंतर अंग जड आहे तो कमी यायला चालू झालं. त्याच्यानंतर पोट व्यवस्थित सापायला लागलं, झोप लागायला लागली, तोंडाला चव यायला लागली. पण तरीसुद्धा अजून जे कमरेचं गुडघ्याचं जे ठणका दुखणं आहे ते चालूच होतं. आणि त्याच्यानंतर मग मात्र त्यांना तिक्त शरीराच्या बस्ती चालू केल्या. तिक्त शरीराच्या बस्ती चालू केल्यानंतर शरीरातला वात पूर्ण कमी यायला लागला, रक्त वाढायला लागला आणि झीज भरून यायला लागली. जसे जसे झीज भरून यायला लागले तसं पाठ, मान, कंबर, इतर सांधे दुखणं, आळस येणं, थकवा येणं, चालल्यानंतर जो दम लागायचा तो दम, त्यानंतर त्वचेचा आजार, त्यानंतर अंगाला घाम जास्त येणं, दुर्गंधीनं एक 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 करत ह्या पेशंटच्या पूर्ण वेदना त्या तर गेल्याच गेल्या. त्यानंतर ह्या कित्येक जे आजार होते त्यांच्या शरीराच्या पाठीमागे लागले ते पण पूर्ण गेले. तर ह्या पेशंटने जे सांगताना आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पहिल्यांदा अगोदर औषधं घेतली, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पथ्य पाळून औषध घेतलेली होती, काही निसर्गोपचाराची औषध घेतली होती, त्यांनी पंचकर्माचं औषधं दिली होती, पण तरीसुद्धा फरक नव्हता. तर बेसिक आयुर्वेदामध्ये हा फरक होतो की त्या पेशंट जर प्रॉपर निदान झालं आणि त्या अवस्थेची जर ट्रीटमेंट केली तर मात्र तो पेशंट संधिवाताचा असू द्या, अमवाताचा असू द्या, नंतर वातरक्ताचा असू द्या, त्या अवस्थेनुसार जर ट्रीट करत गेलो तर हा पेशंट पूर्णपणे बाहेर पडू शकतो कोणत्याही अवस्थेत असला तरीसुद्धा. आणि डॉक्टर साहेब, हे आमवाताच्या कारण काय असू शकतात त्याविषयी देखील कृपया आम्हाला हो, सांगा. सगळ्यात महत्त्वाचं आमवाताचं कारण म्हणजे की शरीरामध्ये साठलेला आम तो कशामुळे होतं, वेळेवेळी जेवण असेल, त्यानंतर बाहेरचं जेवण असेल, फास्ट फूड असेल, अतिप्रमाणात खाणं असेल, त्यानंतर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं, जेवण झाल्यानंतर बाहेरचं चहा पिणं, नाश्ता झाल्यानंतर चहा पिणं, त्यानंतर सगळे वातुळ पदार्थ असतील, वांगा असेल, बटाटा असेल, हरभरा डाळीसारखे पदार्थ असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, त्यानंतर मीठ किंवा बाहेरचं नॉनव्हेजसारखे पदार्थ असतील आणि जे पंजाबी आपण म्हणतो जे हे पंजाबी पनीर वगैरे भाज्या असतील हे सगळं, त्यानंतर आंबवलेले पदार्थ असतील, फर्मेंटेड जे फूड म्हणतो आपण, तर ते बेकरी प्रोडक्ट जे असतात ते हे जे सगळे पदार्थ आहेत हे शरीरात ज्यावेळी जातात, ज्यावेळी पचत नाहीत त्यावेळी शरीरामध्ये न पचलेला आहार तयार होतो आणि हे म्हणजे आम आहे. त्यामुळं काय होतं, शरीरातला वात वाढतो, वात वाढला की तो वात फक्त शरीरामध्ये बसत नाही, सांध्यामध्ये जातो आणि सांध्याची झीज करायला सुरुवात करतो आणि मग मात्र आमवातासारखा मोठा आजार आपल्या शरीराच्या मागे लागतो. ह्याची सुरुवात एकदम स्लोली असते. ज्यावेळी हाडाची झीज होते, उठता बसताच त्रास होतो आणि वेदना वाढायला लागते त्यावेळी आपल्याला कळतं की आपण कुठल्या स्टेजला आलो आहे. त्याची ट्रीटमेंट करताना मात्र परत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत जावं लागतो. म्हणजे पथ्य पाळायला द्यायचं, इथून पुढे आम वाढणार नाही, त्यानंतर वाढलेला वात आहे तो कमी करणं, इथून पुढे होत चालेल झीज आहे ते थांबवणं आणि झालेली झीज भरून काढणं. हे झाल्यानंतर त्या पेशंटच्या शरीरामध्ये रसायन औषध दिली जातात की जी रसायन औषधं म्हणजे फक्त गोळ्या खाल्ल्यानंतर बरं वाटतं आणि परत चालू होतं. तर हे झालेला जो आजार आहे तो आलेला जो रिझल्ट आहे पेशंटला तो टिकून राहावा म्हणून रसायन औषध दिली जातात आणि त्या पेशंटला आजारातून, वेदनेतून, त्या होणाऱ्या ते ऑपरेशन आहे ते टाळण्यातून आणि त्या वेदनेतून पूर्णपणे किंवा कायमचं आपण ह्या रसायन औषधाच्या सहाय्यानं कायमस्वरूपी मुक्त करू शकतो. आणि डॉक्टर साहेब, या वळणावर पुण्याहून आपल्याला फोन आहे. बरं, संपर्क तुटलेला आहे. पुढे जाऊया. आपण संधिवाताच्या कारणाविषयी काय सांगणार? कुठली कारणं असू शकतात? संधिवाताची कारणं म्हणजे हाडाची झीज होणं पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण असते, वय होणं, त्याच्यानंतर अतिकष्ट असणं, अतिव्यायाम असणं, त्यानंतर जे आता आजकाल आपण पाहतो की 30-40 नंतर ही शुगरसारखा त्रास चालू झाला, त्यांना सांगितलं जातं की व्यायाम करा, चाला. मग ते रस्त्यावरती चालणं असेल, ट्रेकिंग असेल, पोहणे असेल, हे वाढवलं जातं. पण जर अंगाला तेल न लावता हे जर व्यायाम केलं तर शरीरामधलं वात वाढतो, झीज वाढत असते. त्यानंतर बऱ्याचदा काय असतं की वजन वाढायला लागले म्हणून चालायचं चालू केलं जातं. मग हे वाढलेलं वजन, वाढलेल्या शरीरामध्ये आम जो असतो त्यांना अगोदरच वात अडलेला असतो आणि त्यानंतर अजून चालायला लागलं की अजून गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. त्यामुळे बऱ्याचदा पेशंट असे सांगतात की घरी बसलं तर वजन वाढते, चालायला गेलं तर गुडघे दुखतात, मग काय करायचं? तर त्या शरीरातला अगोदर आम कमी करायला पाहिजे आणि मगच त्यांनी चालायला जायला पाहिजे. तर अतिकष्ट असेल, अतिव्यवहाय असेल, अतिश्रम असेल, त्यानंतर जिमसारखे व्यायाम जे जास्त प्रमाणात केले जातात तर त्याच्यामुळे ही हाडाची ही झीज होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट, म्हणजे कमी आहार जरी घेतलेला असेल तरीसुद्धा त्यातून शरीराची झीज वाढत जात असते. आणि एकदा जर का शरीराची झीज वाढायला चालू झाली, म्हणजे आहारात कमी असेल किंवा दूध तूप आहे हे जर खाण्यात कमी येते असेल तरीसुद्धा शरीराची त्या झीज होत जाते आणि झीज वाढत जशी जशी जाईल तसं वात वाढत जातो. वात वाढायला लागले की इकडं अस्थी म्हणजे हाडाची झीज किंवा हाडाचा क्षय होत जातो आणि मग मात्र संधिवातासारखं एक 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 सांध्यापासून सुरुवात होत जाते. ते सगळे सांधे दुखायला कारण सुरुवातीला दुर्लक्ष केलं जातं, गोळ्यावरती होणं, इंजेक्शन होतं आणि ज्यावेळी स्टेरॉइडवरती येतो त्यावेळी खूप वेळ झालेला असतो. आणि मग मात्र तरीसुद्धा ह्या पेशंटमध्ये आपण काय करतो, दीपन करणं, पाचन करणं, परत त्यांना बस्ती करणं आणि शरीराचं ब्रोहण करणं आणि त्यातून बाहेर करणं, अशा पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केली जाते.
फारच छान सहज सोप्या शब्दात सरांनी सांगितले दूध तुपाचं किती आहारामध्ये महत्त्व आहे आणि जास्त अति व्यायाम करण्याचे पण दुष्परिणाम सरांनी आपल्याला अधोरेखित केलेले आहे. आणि हे सर वात रक्ताविषयी त्याच्या मागे कुठली कारणं असू शकतात ते देखील आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, जे मिक्स करून खाल्लं जातं, ज्याला विरुद्ध अन्न असं म्हणलं जातं, म्हणजे दूध आणि फळं एकत्र खाणं, त्यानंतर दही भात खाणं, दूध आणि खिचडी खाणं किंवा दही आणि खिचडी खाणं, हे जे आहेत ह्यातून काय होतं, हे विरुद्धाशन म्हणलं जातं त्याला. तर हे विरुद्धाशनातून शरीरामध्ये काय होतं की आम तयार होतो आणि ज्या दूषित रक्त तयार होतं, हे जे दूषित रक्त आहे ना ते मात्र काय करतं, वाताला अडवतं. आणि ज्यावेळी वाताला त्या जी गती आहे ती जर अडली तर मग मात्र छोटे छोटे सांधे आहेत ते पॅक व्हायला लागतात. ज्याला ह्याच्यानुसार आधुनिक मतानुसार काय म्हणलं जातं की हे जे मेटाबॉलिक डिफेक्ट आहे आणि हे शरीरामध्ये जे तयार झालेलं असतं प्रोटीन ते आपल्या शरीराला पचत नाही, त्याच्यातून काय तयार होत असतं, युरिक ॲसिड तयार होतं जास्तीत प्रमाणात. आणि आयुर्वेदामध्ये पण हे सांगितलं की जे आपण जे विरुद्धासन करतो त्या विरुद्धासनामधून काय होत असतं की जे शरीरामध्ये जे प्रोटीनचा जो संयोग तयार होतो तो शरीरात पचत नाही आणि त्याच्यातून रक्त दूषित होतं आणि रक्तातून तो आजार होतो, तो म्हणजे वातरक्त. आणि इकडे ह्याने सांगितलं जातं की मेटाबॉलिक डिफेक्ट होतो आणि शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढायला लागतं आणि मग मात्र सांधे दुखायला चालू होतात. ही युरिक ॲसिड कुठं जमा होतं, तर दोन हाडाच्या मध्ये जी खुर्ची असते त्या खुर्च्यावरती साठायला लागतं, त्या ठिकाणी गाठी यायला लागतात आणि मग मात्र काय होतं, सांधेची जी हालचाल आहे ती ही व्हायला लागते. म्हणजे सांधेची जी हालचाल आहे ते सकष्ट, म्हणजे उठायला बसायला चालायला ह्या त्रास व्हायला लागतो. आणि हे जे ह्याच्या पाठीमागचे जे कारण आहे ते परत आहारामध्ये जातं आपल्याला. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे की प्रवास करणं, म्हणजे अति प्रवास करणं, यानातून पण जसं विमानाचा वगैरे प्रवास आहे, त्यानंतर पाय लोंबकळेला असं जो प्रवास आहे त्याच्यातून रक्ताची दृष्टी होणारी जी जी कारणं आहेत ती ह्या सर्व म्हणजे थंड असतील, आंबट असतील पदार्थ, आंबवलेले पदार्थ असतील, ह्याच्यातून रक्ताची दृष्टी होते आणि रक्ताच्या दृष्टीतून हा वातरक्तासारखा आजार आपल्या शरीराच्या पाठीमागे लागतो. अरे छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आहे, तर फोनचा प्रश्न ऐकून घेऊया, मग एक छोटी विश्रांती घेऊया आणि मग या फोनचं उत्तर देऊया. तर शिवशंकर दादांचा फोन आहे, नागपूरहून फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शिवशंकर दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, शिवशंकर बोलतो. हां, सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा. ओके ओके. सर, माझा पायाचा आता 4 महिने अगोदर ऑपरेशन झालेलं आहे. बरं. तर माझ्या पायाला आता चालणं होत आहे, पण चालते वेळेस थोडं दुखणं होत आहे आणि पायाला मुंग्या पण येत आहे आणि असं जडपणा वाटत आहे पायाला. ऑपरेशन कसं झाले, मणक्याचं झाले? नाही, गुडघ्याचं खाली ते पोटरी आहे तिथून क्रॅक झालेलं होतं. बरं, फ्रॅक्चर झालं होतं. हो, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. आपलं वय सांगू शकता? बहुतेक संपर्क तुटलेला आहे. विश्रांती घेऊया सर आणि मग या प्रश्नाचं उत्तर देऊया. ठीक आहे मित्रांनो, एक वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. संधिवात, आमवात, वात रक्त आणि आयुर्वेद, श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 968978 6948, तसेच 9766 2055. ईमेल www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे संधिवात, आमवात, रक्तवात आणि वात रक्त आणि आयुर्वेद या विषयावर. तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर, विश्रांतीच्या जाण्याच्या आधी आपल्याला नागपूरहून शिवशंकर दादांचा फोन आलेला, त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला, तर त्याविषयी कृपया. बरोबर. त्यांनी जे सांगितलं की पाय जड होतो, पायात मुंगे येतात आणि चालताना त्रास होते, अजून त्यांचं पायाचं फ्रॅक्चर झालं, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. पण ह्यासोबत मला वाटतं त्यांना मणक्याला पण थोडा तरी धक्का लागलेला असेल किंवा झटका लागलेला असेल, त्याच्यामुळं कमरेच्या मणक्यातली नस दबल्यानंतर जी लक्षणं येतात, गुरुद्रश्वात किंवा ज्याला सायटिका म्हणलं जातं, तशी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत आहेत. तर ह्याच्यावरती त्यांनी गरम तेल जे असतं आपलं साधं तिळ तेल असेल तरी चालेल किंवा मोहरीचं तेल असेल, ते तेल गरम करायचं आणि जो पाठीमागचं कमरेचा चौक म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती ते रात्री झोपताना लावायचं, हे एक. आणि दुसरं, पोटातून जो पारिजातक आहे, पारिजातकाची जी पानं असतात त्याचा काढा करून घेतला आणि तो जर का 7 दिवस पिला तर त्यांच्या पायातल्या जे मुंग्या त्या कमी होतात. दुसरं, हे जर नाही भेटलं तर जो काशी भोपळा म्हणलं जातं त्याला किंवा मोठा भोपळा म्हणलं जातं, त्याची पानं कुठली, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याचा जर का लेप लावला तर ह्या मुंग्या त्या शरीरामधल्या कमी होत असतात. ते नाही मिळालं तर निरगुंडी पत्र, म्हणजे निरगुंडीचा जो पाला असतो तो कुटायचा, त्यामध्ये गरम करायचा, थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आणि तो जर का कमरेवरती बांधला तर
जो त्रास आहे पायातल्या मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, तळपायाची आग होणं, ही सर्व लक्षणं कमी होत असतात. हे सर्वांसाठी लागू आहे. हे नाही जमलं तर ते जे हे आहे निरगुंडीचा पाला आहे त्याचा जो कल्क आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं, तिळतेल किंवा खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल, आणि ते तेल काढवायचं आणि तेल लावायला जर चालू केलं, त्यानं मालिश जर केली तरी सुद्धा त्रास हा 1 महिन्यामध्ये पूर्णतः कमी होऊ शकतो. सर, हे जे तिन्ही वात व्याधी तुम्ही सांगितलं त्याच्या चिकित्सेविषयी आम्हाला सांगा, कशी चिकित्सा केली जाते आणि तुमचा एखादा अनुभव सांगितला तर आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ते समजू शकेल. छान. संधिवाताची जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे शरीराचं ब्रोहण करणे, म्हणजे धातूची झीज भरून काढणे, अशा पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते. आमवातामध्ये काय असतं की आम कमी करणं शरीरामधला आणि त्याच्यानंतर झालेली झीज आहे ती भरून काढणं आणि त्याच्यानंतर रसायन चिकित्सा करणं, आणि वात रक्त म्हणजे रक्ताची जी दुष्टी असते ती कमी करणं, रक्ताचं प्रसाधन करणं आणि त्याच्यानंतर वात कमी करणं, अशा 3 पद्धतीने हे वेगवेगळ्या चिकित्सा केल्या जात असतात. आता सगळ्यात जे जास्त पेशंट आढळतात ते म्हणजे आमवाताचे, त्याच्या खालोखाल संधिवाताचे आणि त्याच्या खालोखाल वात रक्ताचे. पण ट्रीटमेंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट जी असते ती दीपन पाचन करणं, त्याच्यानंतर शमन करणं, त्याच्यानंतर शोधन म्हणजे बस्ती करणं. वाताची सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट असते ती म्हणजे बस्ती करणं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटीची ट्रीटमेंट असते की जो आलेला रिझल्ट आहे तो परत होणे. वाताची व्याधी हे या व्याधी म्हणले जातात, परत पुन्हा होतात, म्हणूनच त्याला वातव्याधी म्हणले जातात. तर त्याचं रसायन जर केले चिकित्सा तर मग मात्र तो पेशंट तो पूर्णपणे बरा होत असतो. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की आपल्याकडे साधारण 82 वर्षाचे आजोबा होते. त्रास त्यांना काय होता की मणक्याचा त्रास होता. मणक्याचा त्रास त्यांना सांगितलं की ऑपरेशन करावं लागले, पण त्यांनी की वय पाहता आणि त्यांना शुगरचा त्रास, बीपीचा त्रास ह्याच्यामुळे त्यांना ऑपरेशन होत नव्हतं. पण पेशंटचा त्रास आहे तो हळूहळू वाढत गेला, पायातल्या मुंग्या वाढत गेल्या, त्यानंतर झीज जशी वाढत गेली, नस दबत गेली, तसं लघवीवरचं कंट्रोल कमी आलं, पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं आणि पेशंट बेड रिडन व्हायला लागला. जो पहिल्यांदा हळूहळू चालत होता त्यानंतर काटेवर आला, काटेवरून बेड रिडनवरती आला. मग त्यांच्या घरामध्ये 2-3 डॉक्टर होते की ज्यांनी सांगितलं की आपण ऑपरेशन करूया, हे करूया, पण पेशंटचा नकार होता. एकतर वयामुळं आणि दुसरं म्हणत होते की मला हे ऑपरेशन करायचं नाही, असंच आता काय माझं आयुष्य म्हणजे जास्त राहिलेलं नाही त्यामुळे मी हे करेल. मग त्यांनी ऑपरेशनचा प्रयत्न केला, हे केलं, पण ते ऑपरेशन काय त्यांचं होऊ शकलं नाही, कारण ते आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेले की घाबरायचे, बीपी त्यांचा हाय व्हायचा आणि त्यानंतर त्यांना परत आणलं जायचं. असं 2 ते 3 अटेम्प्ट झाले. त्यानंतर पेशंटने सांगितलं की मला ऑपरेशन करायचं नाही. मग ते म्हणत होते की तुम्ही असाल तरी तुम्ही बसूनच राहता जागेवरती, त्यापेक्षा करूया. ह्या द्वंद्वामध्ये त्यांनी आपल्या एका पेशंटनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा जाऊन पहा, एकदा असं तुम्ही आता जागेवरती बसलेल्या वेदना तर जास्त होतात, त्यांनाही पाहत नव्हतं, घरात डॉक्टर असून सुद्धा त्यांना काय करता येत नव्हतं, कारण फक्त औषधं खाऊ घालणे, पेन किलर गोळ्या देण्याने झोपायचे औषध देणे ह्या त्यांना करता येत नव्हतं. आणि जे इरोजेनिक ब्लॅडर असं म्हणतात त्या त्रासाने मात्र पेशंट पूर्ण हैराण झालं होतं, कारण वारंवार इन्फेक्शन व्हायचं, वारंवार कॅथेटरायझेशन करावं लागायचं त्यांना. मग मात्र पेशंट आपल्याकडे आले आणि ह्या पेशंटची ज्यावेळी आपण सेम ह्या पद्धतीनं म्हणजे पहिल्यांदा त्या पेशंटला औषध दिली, त्यानंतर पथ्य दिली, शरीरातला आम कमी केला, थोडंसं रुक्षण केलं आणि त्याच्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तिक्त शिराच्या बस्ती चालू केली. तिक्त शिराच्या बस्ती चालू केल्यानंतर आपण वायूची जी दृष्टी असते म्हणजे लघवीवरचं संडासवरचं जे कंट्रोल केलेलं होतं ते हळूहळू यायला चालू झालं. त्याच्यानंतर त्या कमरेमध्ये ताकद यायला चालू झाली. स्नेहन, स्वेदन आणि बस्ती ह्या 3 पद्धतीने पेशंटमध्ये ताकद यायला सुरू झाली आणि साधारण 1 वर्ष जवळजवळ 8 ते 9 महिने ट्रीटमेंट गेल्यानंतर पोटातले औषधं, स्नेहन, स्वेदन, शमन हे झाल्यानंतर पेशंट व्यवस्थित उठून चालत होता. पहिल्यांदा काटेवरती चालायला लागला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित विना आधार म्हणजे कोणाचे आधार न घेता तो व्यवस्थित चालत होता. पेशंटचं वय जवळजवळ 80 ते 82 वर्ष. ज्यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 अटेम्प्ट करून सुद्धा त्या ऑपरेशन व्यवस्थित होऊ शकलं नव्हतं, असं पेशंटसुद्धा आपण 80-82 वर्ष उठवू शकतो. पेशंटमध्ये आमाची लक्षणं होती, वाताची लक्षणं होती आणि झीज तर पूर्णपणे झालेली होती. तर पेशंटचा त्रास गेला, व्यवस्थित उठला आणि पेशंट त्यानंतर चालू लागला. हे आयुर्वेदाच्या सहाय्यानं होऊ शकतं. आणि सर, सांध्याची पूर्ण झीज झाली असेल, बोटं वाकडी झाली असेल तर ते सरळ होऊ शकतं का, त्याविषयी देखील हो, हा छान प्रश्न विचारला. बऱ्याचदा काय होतं की जसं जसं वात रक्ताचं प्रमाण आहे ते वाढत गेलं किंवा आमवाताचं जे प्रमाण वाढत गेलं तर ते जे टेंडॉन असतात ते स्टिफ होतात आणि त्यानंतर ती वाकडे तिकडे व्हायला चालू होतात. पण काही ह्याच्या जर पूर्ण वाकडे झाले असेल 70-80% आपण कमी करू शकतो एक, आणि दुसरं जे होणार आहे तिथून पुढं ते मात्र 100% आपण टाळू शकतो. सर, या वाताच्या आजारांमध्ये आहार आणि व्यायामाविषयी काय सांगणार, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे त्याविषयी मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण काय ह्या वाताच्या आजाराची पूर्ण पुढे गेल्यानंतर तर ट्रीटमेंट होत असते पण होऊच नाही, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सकाळी लवकर उठायला पाहिजे, अंगाला तेल लावायला पाहिजे, थोडा तर व्यायाम व्हायला पाहिजे. सकाळचं जेवण 10 वाजता, संध्याकाळचं जेवण 6 वाजता त्या दिवसमाळाच्या आतमध्ये, आणि थोडी तरी भूक राखून तुम्ही जेवण करायला पाहिजे. बाहेरचं जे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे ते टाळायला पाहिजे. संधिवाताचा जर पेशंट असेल किंवा हाडाची झीज होत असेल तर अंगाला तेल लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, रोज सकाळी त्यांनी जर का डिंकाचे लाडू, हळीवचे लाडू किंवा मेथीचे लाडू हे जर खाल्ले तर हाडाची झीज होत नाही. रात्री झोपताना दूध आणि तूप घेतलं तर पोट व्यवस्थित साफ होतं आणि संधिवाताचा त्रास होत नाही. त्याच्या पुढं आमवाताचा जर पेशंट असेल तर सकाळी त्यांनी सुंठ
ह्याचा काढा करायचा, शुंठीचा तुकडा पाण्यात टाकायचा, उकळायचा, त्याचा जो अर्धा आटलेला असेल तो काढा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि ते सिद्ध करायचं. म्हणजे शुंठी सिद्ध तूप हे सकाळी घ्यायचं आणि त्या शुंठीच्या काढ्यामध्ये रात्री झोपताना 2 चमचे एरंड तेल घ्यायचं. असं जर केलं तर आमवाताचा त्रास हा पेशंटला होत नाही. आणि त्याच्या पुढं वातरक्ताचा जर पेशंट असेल तर जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं गुडूची किंवा ज्याला गुळवेल म्हणलं जातं ते गुळवेल हिचं काढा तयार करायचा, त्यामध्ये गुळवेलचाच कलक टाकायचा आणि तूप सिद्ध करायचं. ते सकाळी पिण्यासाठी, नाकात टाकण्यासाठी आणि रात्री झोपताना दुधातून हे जर घेतलं तर वातरक्ताचा त्रास होत नाही. हे तिन्हीसाठी घरगुती उपचार सांगितले की ज्यातून आमवात, वातरक्त आणि संधिवात हे तिन्ही आजारापासून तुम्ही हे होऊ शकता, म्हणजे टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं हे जर झालेलं असतील तर मग मात्र जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे आणि एकदा तरी किमान पंचकर्मातला जो बस्ते आहे तो जर उपचार केला तर मात्र वात वाढत नाही, कारण कुठल्याही वाताची जी अर्धी चिकित्सा आहे तिला बस्ते असं म्हटलं जातं. फारच छान. म्हणजे बस्तीचं महत्त्व देखील सरांनी सांगितलं. सर, वेळ कमी आणि आम्हाला जास्तीत जास्त ज्ञान, जास्तीत जास्त माहिती आयुर्वेद शास्त्राविषयी तुमच्याकडून घ्यायची आहे. त्याच्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड खेळूया आपण. तर वातासाठी जी आहे ती जास्त पथ्य पाळायला लागतात का, त्याविषयी आम्हाला? नाही, बिलकुल नाही. हे फक्त गैरसमज आहे. पेशंटला जास्त पथ्य पाळावे लागत नाही. आपण सगळं खायला देतो. फक्त सुरुवातीला रुक्षण किंवा ज्यावेळी पथ्य कडक केली जातात किंवा लंघन असतं त्याचवेळी कमी केली जातात. बाकी मांसाहारापासून सगळ्या गोष्टी त्याला दिल्या जातात. आणि वेदनाशामक जी औषधं असतात, पेन किलर असतात, ती कायमची बंद करता येतात का? छान प्रश्न विचारलात, कारण ही औषध बंद केली त्रास वाढतो, औषध बंद केली त्रास वाढतो. पण जसं जसं औषध आपले आयुर्वेदिक चालू होतात तसा तो डोस आहे तो टेपर आउट, म्हणजे कमी 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 करत नेला जातो. आणि ज्यावेळी औषधं आपली पूर्ण लागू होतात त्यावेळी मात्र वात एकदा कमी झाला, इकडे रक्त वाढायला चालू झाले की झीज भरून काढायची औषध ट्रीटमेंट चालू केली जाते. आणि सगळ्यात ह्यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी रसायन औषधाची असे 3 पद्धतीने ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ही जे स्टेरॉइडसारखी औषधं असतील तरी सुद्धा ती कायमस्वरूपी बंद होतात. माझा पुढचा प्रश्न तोच होता, म्हणजे स्टेरॉइडची औषधं देखील बंद होऊ शकतात का? कृपया त्याविषयी सांगा. येस, नक्की आपल्याला बंद करता येऊ शकतात. फक्त ते टेपर ऑफ म्हणजे टप्प्याटप्प्याने ते बंद करता येत असतात. त्यामुळं ही औषधं नक्की बंद होऊ शकतात. फक्त कोणाला 1 महिन्याला जाऊ शकतो, कोणाला 1.5 महिने जाऊ शकतो, कोणाला 2 महिने जाऊ शकतात. पण एकदा वात कमी आला, झीज भरायला चालू झाली, रक्त वाढायला सुरुवात झाली, ह्या त्रासातून किंवा ह्या तुमच्याला स्टेरॉइडसारख्या औषधातून कायमस्वरूपी मुक्त करता येतं. आणि वेदना लवकरात लवकर जातात का? छान, कारण हा एक उत्तम म्हणजे पेशंटच्या मनातला तुम्ही प्रश्न विचारला निखिलजी. कारण प्रत्येकाला डोक्यात असतं की बाबा आम्हाला आता खूप दुखतंय, खूप वेदना आहेत, मग आयुर्वेदाकडे जाऊन समजा आज औषध खाली तर लगेच बरं होईल का, आणि स्टेरॉइडसारखी एखादी गोळी खाली किंवा पेन किलर गोळी खाली की लगेच कमी येते, तर हे कुठलं करावं असं त्या पेशंटच्या पण मनात असतं. किंवा बऱ्याचदा असं वाटतं की अगोदर खूप त्रास आहे तर अगोदर ॲलोपॅथीचे औषध घेऊया आणि त्याच्यानंतर मग परत आयुर्वेदाकडे जाऊया. तसं नाही आहे. जर पेशंटचं व्यवस्थित प्रॉपर डायग्नोसिस झालं तर पेशंटला एका दिवसात नाही, एका तासात सुद्धा बरं करता येतं. ते कशानं किंवा ते तत्काल उपचार जे असतात ते म्हणजे अग्निकर्म असेल, विद्यकर्म असेल, जलोपचारण असेल, तर हे पेशंट म्हणजे कित्येक वर्षाचं जर आखडलेलं जखडलेलं असेल पेशंट, म्हणजे पेशंटला उठता येत नाही, बसता येत नाही, ह्याला जर का जळू लावले तर मात्र त्या ठिकाणचे जे वेदना आहेत त्या साधारण 2 ते 3 तासात सुद्धा आपल्याला कमी करता येत असतात. त्यानंतर अग्निकर्म आहे, विद्यकर्म आहे, जलोपचारण आहे, ह्या पद्धतीनं पेशंटच्या वेदना ह्या तत्काळ कमी करता येत असतात. स्नेहन आहे, स्वेदन आहे, लेपन आहे. ह्या चिकित्सेतून आपण आजपर्यंतच्या अनुभवातून सांगू शकतो की 1 तास 2 तास आणि जर बस्ती केली तर एका दिवसामध्ये कितीही वेदना असतील तर त्या पेशंटच्या वेदना ह्या आपण कमी करू शकतो. एका वाक्यात सर जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? की कोणताही वाताचा त्रास असेल आणि त्या वातामुळे जर का आपलं आयुष्य किंवा वेदना सहन करावे लागत असतील तर त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही कमी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ऑपरेशनपर्यंत जी आलेली स्टेज असते ते सुद्धा आमवाताच्या असू द्या, संधिवात असू किंवा वातरक्तामुळं ज्यावेळी ऑपरेशनपर्यंतची जी स्टेज येते तर त्या स्टेजमधून सुद्धा पेशंटला त्यातून बाहेर काढता येतं. आणि त्या पेशंटचं ऑपरेशन फक्त नाही तर त्याला कायमस्वरूपी त्या वेदनेतून आणि कायमस्वरूपी त्या आजारातून मोकळं करता येतं. त्यासाठी फक्त गरज आहे की आपल्याला एकदा तरी आयुर्वेदाच्या तज्ज्ञ वैद्याची सल्ला घेण्याची. फारच छान, धन्यवाद सर. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला काही मर्यादा नाही. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
संधिवात, आमवात, वात, रक्त आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 968978 6948 तसेच 9766692055. ईमेल www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com.